श्री सिद्धेश्वर मंदिर येथे महाशिवरात्री निमित्त माळ शिकारे परिवारातर्फे भाविकांना खिचडी वाटप। कोऱ्हाळे बुद्रुक येथील श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त माळ शिकारे परिवारातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही भाविक भक्तांसाठी खिचडी वाटपाचा स्तुत्य उपक्रम आयोजित करण्यात आला आहे। सकाळी 7 वाजल्यापासून सुरू होणारा हा उपक्रम रात्री उशिरापर्यंत, जोपर्यंत भाविकांची उपस्थिती असते तोपर्यंत अखंडपणे सुरू ठेवला जातो। महाशिवरात्री निमित्त मंदिरात दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी होत असते। दर्शनानंतर सर्व भाविकांना प्रेमपूर्वक व आदराने खिचडीचे वाटप केले जाते। या सेवाभावी उपक्रमात माळ शिकारे परिवारातील सर्व सदस्य एकत्र येऊन नियोजन, स्वयंपाक, वितरण व व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळतात। परिवारातील एकजूट व समाजसेवेची भावना यामुळे हा उपक्रम परिसरात आदर्श मानला जातो। या कार्यक्रमाला अनेक मान्यवरही भेट देतात। सुनील भगत, माजी व्हाईस चेअरमन तसेच सध्याचे संचालक सोमेश्वर सहकारी साखर कारखाना, यांनीही या उपक्रमाचे कौतुक केले आहे। महाशिवरात्री सारख्या धार्मिक पर्वावर अन्नदानासारखा उपक्रम राबवून माळ शिकारे परिवार समाजासमोर सेवाभावाचा आदर्श निर्माण करत आहे। यांच्याकडून सुधीर यादव। डीएसपी न्यूज मध्ये सरचं स्वागत। तात्या, तुमचं सिद्धेश्वराबद्दल माहिती द्या ना सर। दादा नमस्ते, तुमचं डीएसपी न्यूज चॅनल मध्ये सर आपला परिचय द्या की थोडा। हा बोला बोला। हा येतोय, बोला की तुम्ही। सर तुम्ही हा उपक्रम कधीपासून राबवताय? हा, बरं हा उपक्रम राबवण्याच्या मागचा हेतू काय आहे तुमचा? बरं हा उपक्रम किती सालापर्यंत तुम्ही राबवणार आहेत? अजून इथनं पुढे किती दिवस तुम्ही? तुमचा हा उपक्रम राबवण्यामागचा हेतू म्हणजे आपण माळ शिकारे जे परिवार आहे अख्खा, त्यांच्याकडनं तुम्ही कसे वर्गणी गोळा करता वगैरे काय? म्हणजे तुम्ही असं कुठलंही बंधन नाही ना की या व्यक्तीने, प्रत्येक व्यक्तीने? माहिती होती का? आता हा प्रसाद सकाळी 8 वाजल्यापासून चालू झालेला आहे।
संध्याकाळी किती वाजेपर्यंत हा महाप्रसाद तुम्ही देणार आहे? म्हणजे हे जे ह्या जे महाप्रसाद करता ह्याच्या मागे तुम्हाला सिद्धेश्वरापासून काय प्रेरणा मिळते दादा? हा आणि दादा जी वर्गणी गोळा होती ही वर्गणीतले जे शिल्लक राहिलेले पैसे असतात ते तुम्ही काय करता? बर अजून कुणा असाच एका विचाराने धन्यवाद. मला